हॅलो, समृद्धी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने चिकाच्या वड्या बनवणार आहे. चिक म्हणजे म्हशीच्या कवळ्या दुधापासून आज आपण एकदम सोपी पद्धतीने वड्या बनवणार आहे. तर हे पहा, तुम्हाला मी दाखवते. एकदम छान अशी वडी तयार करण्यासाठी आता आपण याची सुरुवात करायच्या अगोदर माझ्या समृद्धी चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ मिस करू नका. तर चला सुरुवात करूया. तर हे पहा, 1 लिटर ही कवळं दूध आहे. म्हणजे आजच म्हैस येलेली आहे आणि एकदम घरचं म्हशीचं दूध आहे, एकदम ताजं. तर चला, त्यामध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे किंवा आवडीनुसार घेऊ शकता. तर आता त्यामध्ये आपण वेलची पूड घेणार आहे. विलायची आपल्याला थोडीशी जास्त वापरायची आहे, कारण विलायचीचा स्वाद ह्या वड्याला लागला पाहिजे. तर आपण हे जोपर्यंत साखर विरघळत नाहीये तोपर्यंत आपण हे छानसं असं ढवळत राहायचं आहे, जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत. तर हे पहा, एकदम छान ह्याच्यामध्ये साखर विरघळलेली आहे आणि दूध सुद्धा एकदम घट्ट असं आहे, कारण एकदम ताजं दूध आहे. तर हे पहा, साखर जी आहे ते आपली छान ह्याच्यामध्ये विरघळलेली आहे. तर तुम्हाला दिसत असेल, एकदम कलर सुद्धा ह्या चिकाचा जे एकदम छान आहे. एकदम कवळ्या दुधापासून आज आपण एकदम साधी सोप्या पद्धतीने वडी बनवणार आहे. तर चला, आता आपण ही जी साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, तर याची पुढची तयारी करणार आहे. याची पुढच्या तयारीसाठी आता आपण काय करणार आहे, की एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 लिटर पाणी घेतलेलं आहे. पाणी आपल्याला थोडंसं जास्त लागेल. तर आता मी ज्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, पाणी घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, एक स्टीलचं ताट घेणार आहोत. तर हे पहा, स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण गावरान तूप घेतलेलं आहे. तूपसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे, कारण आपल्या वड्या ज्या आहेत ते छान निघतील म्हणून आपण याला अगोदर तूप लावून घेणार आहोत. तूप लावल्यानंतर आपण जे आता ह्याच्यामध्ये साखर आणि विलायची घेतलेली आहे ती ह्या ताटामध्ये आपण मिक्स करणार आहोत. तर हे पहा, आपण हे जे पातेलं जे आहे ते मी गॅसवर ठेवलेलं आहे. सुरुवातीला गॅस जे आहे ते फुल ठेवायचा आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये पूर्णपणे चीक वतून घेतलेला आहे. आता आपण ताट झाकून ठेवणार आहे. ताट झाकून ठेवल्यानंतर आता थोडासा आपण गॅस जे आहे ते मंद आचेवर ठेवणार आहे. तर हे पहा, मी तुम्हाला पूर्णपणे 15 ते 20 मिनिटांनी दाखवत आहे. तर हे चीक जे आहे ते पूर्णपणे आपला शिजलेलं नाही. तर आता आपण अधूनमधून चेक केलं तरी सुद्धा चालते. तर आता आपण काय करणार आहे, ही चीक जे आहे ते अजून शिजवून घेणार आहे. तर ताट झाकून ठेवणार आहे आणि गॅस थोडासा कमीच ठेवायचा आहे. तर हे पहा, मी तुम्हाला नंतर मी 20 ते 25 मिनिटांनी दाखवत आहे. तर हे पहा, थोडासा वेळ लागतो पण वड्या ज्या आहेत ते एकदम छान होत्यात. तर पूर्णपणे ही वडी जी आहे ती शिजलेली आहे. तर मी आता गॅस बंद करून आता आपण एका चाकूच्या साहाय्याने हे वड्या ज्या आहेत ते कट करून घेणार आहोत. वड्याची साईज जी आहे ती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा लहान मोठी कशीही ठेवू शकता. तर हे पहा, एकदम छान चीक शिजलेला आहे आणि वड्या पण एकदम छान पडलेल्या आहेत. तर त्यातली मी तुम्हाला एक वडी जी आहे ते काढून दाखवते. एकदम अलगदपणाने वडी आपण ही काढून घेणार आहोत. तर हे पहा, एकदम छान वडी शिजून तयार झालेली आहे. आपण कुकरचा वापर न करता आपण पातेल्यामध्ये आणि ताटामध्येच हे चिकाच्या वड्या तयार केलेल्या आहेत. एकदम मऊ झालेल्या आहेत आणि एकदम कमी वेळात आपण ह्या चिकाच्या वड्या तयार केलेल्या आहेत. तर हे पहा, वडी एकदम छान निघालेली आहे. आपण हे ज्या वड्या आहेत ते मी तुम्हाला अजून एक वडी काढून दाखवते. आपण ताटाला तूप लावल्यामुळे हे अलगदपणाने वड्या निघत आहेत. तर बरेच जणांना प्रश्न पडतो की कवळ्या दुधाच्या वड्या कशा बनवायच्या, तर नक्की तुम्हाला समजल्या असतील. तर हे पहा, मी पूर्णपणे हे वड्या ज्या आहेत ते काढून घेतलेल्या आहेत. तर आता आपण ही वड्या जी आहेत त्याच्यावर आता आपण थोडासा पिस्ता घेणार आहे. समजा जर पिस्ता असेल तर शिजवताना वापरला तरी सुद्धा छान होत्यात. तर आता आपण चला मग, ही रेसिपी आणि ही व्हिडिओ नक्की तुम्हाला समजलेला असेल की कवळ्या दुधापासून म्हणजे म्हशीच्या चिकापासून वड्या कशा बनवायच्या, ही रेसिपी आणि व्हिडिओ नक्की तुम्हाला समजला असेल आणि आवडला पण असेल. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.